पेटीमध्ये सामान खूप छान आलेलं आहे, पण त्यातलं बरंचसं काही नवीन आणि इंटरेस्टिंग जे आहे ना तेच मी फक्त त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. बाकीचे जे साधे साधे आहेत जसे की कार्ड्स झाले, छान छान तक्ते आलेले आहेत, त्या तक्त्यांची क्वालिटी खूप छान आहे कागदाची, तर ते काही मी याच्यामध्ये दाखवत नाही आहे. तर जे काही नवीन आहे ते फक्त दाखवते. याच्यामध्ये अजून एक मला इंटरेस्टिंग वाटलं ते म्हणजे प्रिझम सेट्स. म्हणजे हा याच्यामध्ये प्रिझम अशा प्रकारे आकृती आहे. तर याला सूची आणि चित्ती म्हणजे काय, तर हे कन्फ्युजन मी शाळेत असताना मला पण नेहमी व्हायचं की सूची म्हणजे काय आणि चित्ती म्हणजे काय. तर आता तर हे प्राथमिक स्तरावरच आलेलं आहे, विद्यार्थ्यांना समजण्यास सोपं आहे. आणि तर चित्ती आणि सूचीमध्ये काय फरक आहे, तर हा फरक दाखवण्यासाठी आणि परीक्षेमध्ये येतं ना तुम्हाला की कडा मोजा, त्याच्या बाजू मोजा, शिरोबिंदू मोजा किती आहे, तर आता तुम्हाला प्रत्यक्षरित्या हे मोजता येणार आहे. पहिले आपण समजून घेऊया सूची म्हणजे काय आणि चित्ती म्हणजे काय. ठीक आहे ना. सूची म्हणजे ज्याचं टोक सुईसारखं आहे त्याला सूची म्हणतात. काय म्हणतात? सूची है ना. आता त्याचं नाव पण आहे, खाली जर चौकोन असेल तर चौकोना सूची. ठीक आहे. आणि चित्ती म्हणजे काय, तर ह्या ज्या बाजू आहेत तर ह्या बाजू आयताकार असतात. कशा असतात? आयताकार. आणि त्याला आपण काय म्हणतो? चित्ती म्हणतो. काय म्हणतो? चित्ती. तर याच्या बाजू किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. खालच्या आणि वरची पण ना, तर 7 बाजू झाली याच्या. कडा म्हणजे काय, तर ह्या ज्या दिसतात आहे धारी धारी उभ्या रेषा त्या कडा आहेत त्याच्या. 1 2 3 4 5. हा 1 2 3 4 5 आणि ह्या खालच्या 5 किती झाल्या रे? 10. 10 आणि 11 12 13 14 आणि 15. किती कडा आहेत त्याला? 15 कडा आहेत. तर हे असं मोजमाप आता तुम्हाला सहज शक्य झालेलं आहे. समजलं? आता याचा आपण अजून व्हिडिओ काढणार आहोत. मनीषा सुरेश चॅनलवरती याचे आम्ही छान शैक्षणिक व्हिडिओ काढत असतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच्या कृती आम्ही घेणार आहोत, तर तुम्ही तेही पाहू शकता. फार आकर्षक असं शैक्षणिक साहित्य आहे. रोलिंग बोर्ड आणि रोलिंग पिन म्हणजे पोळपाट आणि लाटणं. पोळपाट आणि लाटणं. आता तू याच्यावर काय करशील ग? पापड लाटेल. तू काय करशील ग? पोळी लाटशील. तू काय करशील? काय लाटशील याच्यावर? पुरी लाटेल. प्रत्येक जणांचं उत्तर वेगवेगळं आहे की त्याच्यावर काय करतील. पण हे कशासाठी दिलं असेल मुलांना, तर अशा प्रकारे हाताच्या स्नायूंच्या ऍक्टिव्हिटी होतात, त्यांच्या तोल सांभाळणे आणि व्यवस्थित रित्या त्याला आकार देणे आणि त्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया होतानाच त्यांच्या हातांचे पण स्नायू मोकळे होतात. आणि शिवाय त्यांना याचं तंत्र कसं समजतं ते आपण शैक्षणिक चॅनलच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असं हे इंटरेस्टिंग खूप आहे. याच्यासाठी आपण क्ले मातीचाही वापर करू शकतो. घरून थोडंसं पीठ मळून आपण एक दिवशी आणूया आणि छानपैकी याच्यावरती मी तुम्हाला सगळ्यांना लाटायला देणार आहे. तर तुम्ही लाटायचं आणि तुमच्या कल्पकतेने याच्यावरती छान छान कलाकृती सादर करायच्या आहेत. हल्ली मोबाईल पाहून पाहून मुलांच्या डोळ्यांची वाट लागलेली आहे. इथेच तुम्हाला एक नमुना दिसतोय बघा, है ना. तर आपण मोबाईलमुळे काय झालंय, दृष्टीचे अनेक विकार मुलांना निर्माण झालेले आहेत, दृष्टीदोष तयार झालेले आहेत आणि मुलं लहान असल्यामुळे ते सांगतही नाहीत. त्यामुळे फळ्यावरचं कधी कधी त्यांना व्यवस्थित दिसत नाहीत आणि त्यामुळे ते अभ्यासही करून आणत नाहीत किंवा करत नाहीत व्यवस्थित. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती होतो. तर त्यासाठी मला खूप आवडलं हे आहे दृष्टी परीक्षण चाचणी. तर ही दृष्टी परीक्षण चाचणी करायची कशी, तर दृष्टी परीक्षण चाचणीमध्ये काही ओळींमध्ये काही अक्षरं दिलेली आहेत. तर अगदी ह्या ओळी आहेत, तर अक्षरांची साईज बारीक बारीक होत जाते आहे आणि लास्टला सगळ्यात बारीक अक्षर आहेत. तर ही 6 मीटर अंतरावरती ठेवून
मुलांना त्याचं वाचन करायला द्यायचं की किती ओळी तो चांगल्या सुलभ वाचतो आणि कोणत्या ओळीला तो अडखळतो किंवा कुठली अक्षरं कुठल्या साईजची अक्षरं त्याला दिसत नसतील, त्याचे डोळे दुखत असतील किंवा त्याच्या डोळ्यांवर ताण येत असेल तर मात्र आपण त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला द्यायचा आहे. त्यांच्या आईवडिलांशी पालकांशी संपर्क करून त्यांना त्याच्या डोळे तपासण्याबद्दल सांगायचं आहे. तर हा खूप मस्त असा इंग्लिशमधला पण आहे. दुसरा पुढचं खूप इंटरेस्टिंग साहित्य आहे कलर ब्लाइंडनेस टेस्ट. म्हणजेच तुम्हाला रंग आंधळेपणा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे. म्हणजे की काही जणांना रंग म्हणजे दृष्टीदोष असल्यामुळे त्यांना व्यवस्थित याच्यामधला रंग दिसत नाही. आता हे बघा, याच्यामध्ये अंक पण आहे आणि याच्यामध्ये रंग दिलेला आहे. अजून जवळून दाखवलं तर वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या टाईपचे रंग याच्यामध्ये आहे, वेगवेगळे आकडे दिलेले आहेत आणि हे बघा, हा हिरवा आहे आणि याच्यामध्ये हा कलर आहे. तर अशा हे जे आहेत अंक, तर विद्यार्थ्यांना हे अंक आपण दाखवायचं आहे आणि याचं सुद्धा त्यांना वाचन घ्यायचं आहे की काय कुठला अंक दिसतोय, कुठल्या रंगाचा आहे, कोणते कोणते रंग त्याच्यामध्ये आहेत, तर ते आपल्याला ओळखते. तर अशा प्रकारे हे पण एक खूप मस्त आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची किती काळजी घेतली गेलेली आहे. तर शरीर चांगलं, डोळे चांगले तर अभ्यास पण चांगला होणार, बरोबर ना. आता बघा, थोडं थोडं डॉक्टर मी पण झाली आहे तुमची. मला दिलंय साहित्य तुम्हाला चेक करायचं. अतिशय रंजक असं शैक्षणिक साहित्य जे आहे ते असं सुंदर अशा पेटीमध्ये दिलेलं आहे. खेळाचं साहित्य आहे, बघूया आपण काय आहे. याचं नाव आहे बॉलिंग सेट 5 पिन्स अँड 1 बॉल. कसा खेळायचा आणि कशासाठी आहे, काय उद्देश आहे याचा बघूया आपण. तर याच्यामध्ये सुंदर असं बघा, याच्यामध्ये असं आहे. तुम्ही आपण बऱ्याच पिक्चरमध्ये वगैरे पण बघितलं असणार की असं ठेवलं जातं आणि मग त्याला काय केलं जातं, एक बॉल दिलेला आहे, त्या बॉलने त्याला मारायचं. काही ठराविक अंतरावरून बॉलचा निशाणा बरोबर किती तुम्ही हे पिन पाडू शकता बॉलने, तर ते याच्यावरून स्नायूंची क्षमता, तसेच तुमचं हस्त आणि नेत्र यांचा समन्वय साधण्याची जी कला आहे ती याच्यावरून शिकता येते. याचा उद्देश हा आहे. त्यानंतर निरीक्षण क्षमता वाढवणे, गणन कौशल्य पण याच्यातून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा अतिशय रंजक आणि मुलांना असं वाटतं की कधी मी खेळतो. इतका सुंदर आणि एकदम मजबूत टिकाऊ असं हे शैक्षणिक साहित्य आहे. खूपच छान आलेलं आहे. दररोजचे नेहमीचे रटाळ खेळ खेळून कंटाळा आलाय ना तुम्हाला. आता तुम्हाला काहीतरी नवीन आलेलं आहे मस्त. हा खेळ आहे, नाव काय याचं, बॉलिंग सेट. पिन याला म्हणतात पिन आणि याला म्हणतात बॉल, ठीक आहे ना. तर हा आपण याचा पण एक व्हिडिओ काढण्यात येईल, शैक्षणिक चॅनलवर टाकण्यात येईल, तुम्ही तो पाहू शकता.